Welcome students in today's chemistry lecture biomolecules. In previous lecture we have discussed some part of protein like alpha amino acids and zeta ion. Today we discuss remaining part of protein, that is peptide bond and structure of protein. Peptide bond and protein. Proteins are known to break down into peptides in stomach and duodenum under the influence of enzymes, pepsin being one of them, which is secreted by stomach. Proteins हे पेप्टाइडमध्ये ब्रेकडाऊन होतात आणि हे स्टमकमध्ये आणि डिओडेनममध्ये घडून येतं. डिओडेनम म्हणजे पार्ट ऑफ इंटेस्टाईन. प्रोटीनचं पेप्टाइडमध्ये स्टमक आणि डिओडेनममध्ये जे ब्रेकडाऊन होतं, हे ब्रेकडाऊन स्टमकमध्ये सिक्रीट होणाऱ्या पेप्सिन या एन्झाईमच्या इन्फ्लुएन्समुळं होतं. पॉलीपेप्टाइड्स आर फर्दर ब्रोकन डाऊन टू अल्फा ॲमिनो ॲसिड्स. आपण बघितलं की प्रोटीन हा पेप्टाइडमध्ये ब्रेकडाऊन होतो आणि पॉलीपेप्टाइड हा अल्फा ॲमिनो ॲसिडमध्ये ब्रेकडाऊन होतो. तर या ठिकाणी पॉलीपेप्टाइड म्हणजे अनेक पेप्टाइड एकत्र आल्यानंतर आपण त्याला पॉलीपेप्टाइड असं म्हणणार आहोत. धिस एम्प्लाइज दॅट प्रोटीन्स आर फॉर्म्ड बाय कनेक्टिंग अल्फा ॲमिनो ॲसिड्स टू इच अदर. तर यावरून काय सिद्ध होतं आहे, तर प्रोटीन्स हे अल्फा ॲमिनो ॲसिडपासून तयार होतात. द बॉन्ड दॅट कनेक्ट्स अल्फा ॲमिनो ॲसिड्स टू इच अदर इज कॉल्ड पेप्टाइड बॉन्ड. अल्फा ॲमिनो ॲसिड ही एकमेकांना कनेक्ट होण्यासाठी जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला म्हटलं जातं पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. कन्सिडर फॉर एक्झाम्पल लिंकिंग ऑफ अ मोलेक्यूल ऑफ ग्लायसिन विथ दॅट ऑफ ॲलेनिन. म्हणजे या ठिकाणी ग्लायसिन आणि ॲलेनिन या दोन न्यूट्रल अल्फा ॲमिनो ॲसिड याचं लिंकिंग आपण बघणार आहोत आणि हे लिंकिंग होत असताना पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं हे आपण पाहणार आहोत. वन वे ऑफ डुईंग धिस इज टू कंबाईन कार्बॉक्झिल ग्रुप ऑफ ग्लायसिन विथ अल्फा ॲमिनो ग्रुप ऑफ ॲलेनिन. आता या ठिकाणी हे जे लिंकिंग होतं, हे लिंकिंग कशा पद्धतीनं होतं, तर ग्लायसिनचा कार्बॉक्झिल ग्रुप आणि ॲलेनिनचा अल्फा ॲमिनो ग्रुप यामध्ये हे लिंकिंग होतं. धिस रिझल्ट्स इन इलिमिनेशन ऑफ वॉटर मोलेक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ अ डायपेप्टाइड कॉल्ड ग्लायसिल ॲलेनिन. आता या ठिकाणी हे बॉन्ड फॉर्मेशन होत असताना वॉटर मोलेक्यूल इलिमिनेट होतो आणि डायपेप्टाइड फॉर्म होतो. आता डायपेप्टाइड म्हणजे काय, तर दोन अल्फा ॲमिनो ॲसिड एकत्र आली
म्हणून त्याला आपण म्हणतोय डायपेप्टाईड. आणि तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टचं नाव आहे ग्लायसिल ॲलॅनिन. एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी पहिलं स्ट्रक्चर आहे ग्लायसिनचं, दुसरं स्ट्रक्चर आहे ॲलॅनिनचं आणि यामध्ये लिंकिंग होऊन ग्लायसिल ॲलॅनिन फॉर्मेशन होणार आहे. तर ग्लायसिनसाठी जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आहे NH2 बॉन्ड CH2 बॉन्ड COOH प्लस NH2 CH CH3 COOH हे स्ट्रक्चर आहे ॲलॅनिनचं. आता या ठिकाणी ग्लायसिनचं जे स्ट्रक्चर आहे ते अल्फा ॲमिनो ॲसिडमधलं बेसिक स्ट्रक्चर आहे. या बेसिक स्ट्रक्चरवरूनच ॲलॅनिन किंवा फॅलिन अशा पद्धतीची ॲमिनो ॲसिड्स फॉर्म होतात. जसं की ॲलॅनिनचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर या स्ट्रक्चरमध्ये एका बाजूला NH2 ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला COOH ग्रुप आहे. NH2 हा ॲमिनो ग्रुप, COOH हा कार्बॉक्झिल ग्रुप आणि CHला CH3 अटॅच झालेला आहे. म्हणजे बेसिक ग्लायसिनच्या स्ट्रक्चरवरूनच पुढील सर्व अल्फा ॲमिनो ॲसिड ही फॉर्म होत असतात. ग्लायसिनच्या स्ट्रक्चरमध्ये CH2 जो आहे या CH2ला CH3 मिथिल ग्रुप अटॅच होतो. हा ग्रुप अटॅच होत असताना CH2 मधला एक H रिमूव्ह होतो. म्हणून या ठिकाणी हा फॉर्म्युला NH2 CH CH3 COOH असा असतो. आता या स्ट्रक्चरमधून जो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो तो कशा पद्धतीनं ते बघूयात. तर ग्लायसिनमध्ये जो COOH ग्रुप आहे त्यातला OH आणि ॲलॅनिनमध्ये जो NH2 ग्रुप आहे यातला H याचं कॉम्बिनेशन होतं आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. जर या पद्धतीनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर जे स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे ते स्ट्रक्चर आहे NH2 CH2 CO NH CH CH3 COOH. आता या ठिकाणी या दोन अल्फा ॲमिनो ॲसिड कंबाईन होत असताना CONH हा जो बॉन्ड तयार होतो या बॉन्डला म्हटलं जातं पेप्टाईड बॉन्ड. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जे स्ट्रक्चर तयार होतं ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे ग्लायसिल ॲलॅनिन. आता या डायग्रॅममध्ये जो पेप्टाईड बॉन्ड तयार झालेला आहे त्या पेप्टाईड बॉन्डला पेप्टाईड लिंकेज असं म्हटलं जातं. आता हे जे बॉन्ड फॉर्मेशन आहे हे बॉन्ड फॉर्मेशन सेम आहे, सिमिलर आहे की जे सेकंडरी अमाइडमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. Combination of a third molecule of an alpha amino acid with a dipeptide would result in formation of a tripeptide. आता या ठिकाणी आपण डायपेप्टाईड फॉर्मेशन कसं होतं ते पाहिलं. दोन अल्फा ॲमिनो ॲसिड जर पेप्टाईड बॉन्डनं लिंक होत असतील तर ते डायपेप्टाईड. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, डायपेप्टाईडमध्ये दुसरा अल्फा ॲमिनो ॲसिड जर ॲड झाला
म्हणजे एकूण 3 अल्फा ॲमिनो ॲसिड जर लिंक झाले तर त्या ठिकाणी ट्रायपेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन होतं. याच पद्धतीनं जर पाहिलं तर लिंकिंग ऑफ 4, 5 or 6 अल्फा ॲमिनो ॲसिड्स result in formation of tetrapeptide, pentapeptide or hexapeptide respectively. या ठिकाणी 2 अल्फा ॲमिनो ॲसिड लिंक होत असतील तर डायपेप्टाइड, 3 अल्फा ॲमिनो ॲसिड लिंक होत असतील तर ट्रायपेप्टाइड आणि याचनुसार मग 4 अल्फा ॲमिनो ॲसिड्स लिंक होत असतील तर टेट्रापेप्टाइड, 5 अल्फा ॲमिनो ॲसिड लिंक होत असतील तर पेंटापेप्टाइड आणि 6 अल्फा ॲमिनो ॲसिड ही एकमेकाबरोबर लिंक होत असतील तर हेक्सापेप्टाइड. When the number of alpha amino acids linked by peptide bonds is more than 10, the products are called polypeptides. आता या ठिकाणी जर 10पेक्षा जास्त ॲमिनो ॲसिड ही पेप्टाइड बॉन्डनं लिंक होत असतील तर त्या प्रॉडक्टला पॉलीपेप्टाइड्स असं म्हटलं जातं. द CHR युनिट्स लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स आर रेफर टू ॲज ॲमिनो ॲसिड रेसिड्यू. आता या ठिकाणी CHR युनिट्स ही जर पॉलीपेप्टाइड बॉन्डनं लिंक होत असतील तर त्याला अल्फा ॲमिनो ॲसिड रेसिड्यूज असं म्हटलं जातं. प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स हॅविंग मोर दॅन 100 ॲमिनो ॲसिड रेसिड्यूज लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स. आणि प्रोटीन हे आपण कशाला म्हणतो किंवा प्रोटीन कसा फॉर्म होतो तर पॉलीपेप्टाइड्स हे जे आहेत यामध्ये 100पेक्षा जास्त ॲमिनो ॲसिड रेसिड्यूज हे पेप्टाइड बॉन्डनं जर लिंक झाले असतील तर आपण त्याला प्रोटीन असं म्हणतो. इट मे बी हाऊएव्हर नोटेड दॅट distinction between proteins and polypeptides is not sharp. The two ends of polypeptide chain of protein are not identical. पॉलीपेप्टाइड चेन जर आपण पाहिली म्हणजेच लिंकिंग ऑफ ॲमिनो ॲसिड्स बाय पेप्टाइड बॉन्ड तर त्यामध्ये जी त्याची दोन्ही टोकं असतात ही दोन्ही टोकं आयडेंटिकल नसतात. द एंड हॅविंग फ्री कार्बॉक्सिल ग्रुप इज कॉल्ड सी टर्मिनल while the other end having free amino group is called N terminal. आता या ठिकाणी आपण याला टर्मिनल असं म्हणतोय, एंड असं म्हणतोय, शेवटचं टोक असं म्हणतोय आणि म्हणून या ठिकाणी फ्री कार्बॉक्सिल ग्रुप किंवा फ्री ॲमिनो ग्रुप हे या ठिकाणी आपण विचारात घेतोय. तर जर फ्री कार्बॉक्सिल ग्रुप असेल तर त्या टर्मिनलला सी टर्मिनल असं म्हटलं जातं आणि फ्री ॲमिनो ग्रुप ज्या टोकाला आहे, ज्या बाजूला आहे त्याला एन टर्मिनल असं म्हटलं जातं. इन द डायपेप्टाइल ग्लायसिल ॲलॅनिन ग्लायसिन रेसिड्यू इज एन टर्मिनल अँड ॲलॅनिन रेसिड्यू इज सी टर्मिनल. ग्लायसिल ॲलॅनिन हे जे स्ट्रक्चर फॉर्म होते या स्ट्रक्चरमध्ये ग्लायसिनचा जो रेसिड्यू आहे तो एन टर्मिनल असतो आणि ॲलॅनिनचा जो रेसिड्यू आहे तो सी टर्मिनल असतो.
त्यानंतर आपण बघूयात टाईप्स ऑफ प्रोटीन्स. हे जे प्रोटीन्सचे टाईप्स आहेत हे कशावरून पडलेले आहेत, तर डिपेंडिंग अपॉन द मोलेक्युलर शेप प्रोटीन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. जो त्याचा मोलेक्युलर शेप आहे या शेपवरून त्याचे प्रामुख्यानं 2 प्रकार पडतात. हा जो भाग आहे टाईप्स ऑफ प्रोटीन्स हा 2 मार्कसाठी विचारला जातो. या 2 टाईपपैकी पहिला टाईप आहे ग्लोब्युलर प्रोटीन्स आणि दुसरा टाईप आहे फायब्रस प्रोटीन्स. ग्लोब्युलर प्रोटीन्स म्हणजे काय आपण बघूयात. मोलेक्युल्स ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन्स हॅव स्पेरिकल शेप. ग्लोब्युलर प्रोटीन्सला स्पेरिकल शेप असतो, गोलाकार असा आकार असतो. धिस शेप रिझल्ट्स फ्रॉम कॉइलिंग अराउंड ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीन. आता हे स्पेरिकल शेप आहे तो कसा फॉर्म होतो, तर पॉलीपेप्टाइड चेन जी आहे प्रोटीनची ती कॉईल होते आणि हे कॉईल स्ट्रक्चर असल्यामुळं त्याला स्पेरिकल शेप येतो. ग्लोब्युलर प्रोटीन्स आर युजली सोल्युबल इन वॉटर. ग्लोब्युलर प्रोटीन्स हे पाण्यामध्ये विरघळतात. फॉर एक्झाम्पल त्याची एक्झाम्पल्स आहेत इन्सुलिन, एग अल्ब्युमिन, सीरम अल्ब्युमिन, लेग्युमेलिन. लेग्युमेलिन म्हणजे प्रोटीन्स इन पल्सेस, डाळीमध्ये असणारं प्रोटीन. बी भाग बघूया. फायब्रस प्रोटीन्स. मोलेक्युल्स ऑफ फायब्रस प्रोटीन्स हॅव इलॉंगेटेड. फायब्रस प्रोटीन म्हणजे त्याचं फायबरसारखं इलॉंगेटेड लांब अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. त्यालाच आपण रॉड लाईक शेप असं म्हणतो. धिस शेप इज द रिझल्ट ऑफ होल्डिंग द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीन पॅरलल टू इच अदर. आता या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर फॉर्म होतं हे स्ट्रक्चर पॉलीपेप्टाइड हे पॅरलली अरेंज होतं आणि हे पॅरलल अरेंज झाल्यामुळं त्याला फायब्रस शेप येतो किंवा फायबर लाईक शेप त्याला प्राप्त होतो. हायड्रोजन बॉन्ड्स अँड डायसल्फाइड बॉन्ड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस शेप. प्रामुख्यानं अशा प्रकारचा शेप फॉर्म होण्यासाठी हायड्रोजन बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्ड्स हे रिस्पॉन्सिबल असतात. फायब्रस प्रोटीन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. फायब्रस प्रोटीन पाण्यामध्ये अविद्राव्य असतात. फॉर एक्झाम्पल केरॅटिन प्रेझेंट इन हेअर, नेल, वूल, मायोसिन, प्रोटीन ऑफ मसल्स. The shape of protein molecules are the result of 4-level structure of proteins. आता या ठिकाणी प्रोटीन मोलेक्युलचा जो शेप आहे हा शेप 4-level स्ट्रक्चर वरून ठरला जातो. आता यामध्ये पुढे बघूयात आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल for a variety of functions in organisms. ऑर्गॅनिझम्समध्ये सेलद्वारे बॉडी फंक्शन ही घडवून आणली जातात आणि हे सेलचं जे फंक्शन आहे हे फंक्शन प्रोटीन असल्याशिवाय घडत नाही. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोणतंही फंक्शन जर घडवून आणायचं असेल तर त्यासाठी प्रोटीन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन्स ऑफ हेअर, मसल्स, स्किन गिव्ह शेप टू द स्ट्रक्चर. आता या ठिकाणी
आपण पाहिलं की हेअरमध्ये केरेटिन नावाचं प्रोटीन असतं, मसलमध्ये मायोसिन नावाचं प्रोटीन असतं, स्किनमध्ये मेलॅनिन नावाचं प्रोटीन असतं. आणि ह्या प्रोटीनमुळं या हेअरला, मसलला किंवा स्किनला एक शेप किंवा स्ट्रक्चर हे फॉर्म होत असतं. व्हाईल एन्झाईम्स आर प्रोटीन्स विच कॅटलाइज फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स. याशिवाय एन्झाईम्स आर प्रोटीन्स, जी एन्झाईम्स आहेत ही प्रोटीन्स आहेत. आणि ही एन्झाईम्स काय करतात तर फिजिओलॉजिकल रिॲक्शन ज्या आहेत, बॉडीमध्ये घडणाऱ्या ज्या रिॲक्शन आहेत त्या कॅटलाइज करतात. दीज डायव्हर्स फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स कॅन बी अंडरस्टूड बाय स्टडीइंग द 4 लेवल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता या ठिकाणी हे जे फंक्शन आहे हे फंक्शन आपणाला समजून घेण्यासाठी प्रोटीनचं स्ट्रक्चर विचारात घ्यावं लागेल. आणि प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे ते प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर आणि क्वॉटर्नरी स्ट्रक्चर या पद्धतीनं आपणाला पाहता येतं. या ठिकाणी आपण प्रोटीनचं स्ट्रक्चर पाहूयात. या प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये जे बेसिक स्ट्रक्चर असतं त्याला प्रायमरी स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आणि या प्रायमरी स्ट्रक्चरला अटॅच होणारे जे इतर अल्फा ॲमिनो ॲसिड्स असतात त्याला रेसिड्यू असं म्हटलं जातं. आपण या ठिकाणी प्रोटीनचं स्ट्रक्चर बघूयात. या प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये आपण याआधी पाहिलं की ज्या वेळेला अल्फा ॲमिनो ॲसिड ही लिंक होतात त्यावेळेला त्याची दोन्ही टर्मिनल्स ही सिमिलर असत नाहीत. त्याच्या एका टर्मिनलला ॲमिनो ग्रुप असतो आणि दुसऱ्या टर्मिनलला कार्बॉक्सिल ग्रुप असतो. ज्या टर्मिनलला ॲमिनो ग्रुप असतो त्याला एन टर्मिनल असं म्हटलं जातं आणि ज्या टर्मिनलला कार्बॉक्सिल ग्रुप असतो त्याला सी टर्मिनल असं म्हटलं जातं. डायग्राममध्ये या पद्धतीनं एन टर्मिनल आणि सी टर्मिनल हे दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी NH CHR C डबल बॉन्ड O हे एक अल्फा ॲमिनो ॲसिड आहे. त्याच पद्धतीनं पुढचा अल्फा ॲमिनो ॲसिड आहे NH CHR डबल डॅश C डबल बॉन्ड O. यामध्ये तिसरं लिंक होणारं अल्फा ॲमिनो ॲसिड आहे NH CHR ट्रिपल डॅश C डबल बॉन्ड O. त्यानंतरचं पुढचं अल्फा ॲमिनो ॲसिड आहे NH CHR डॅश C डबल बॉन्ड O. आता या ठिकाणी अशा पद्धतीनं अल्फा ॲमिनो ॲसिड ही लिंक होतात. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपणाला एकापेक्षा जास्त अल्फा ॲमिनो ॲसिड्स लिंक होतात हे त्यांची नावं विचारात घेऊन जर आपण पाहिलं तर ती अल्फा ॲमिनो ॲसिड्स आहेत ॲलेनिन, ग्लायसिन, सेरीन, टायरोसिन, ग्लायसिन, ग्लायसिन आणि लिओसिन. आता वरती जसं आपण पाहिलं त्याच पद्धतीनं याची 2 टोकं ही समान असत नाहीत, म्हणजेच ती भिन्न असतात. त्यापैकी त्याचं NH2 म्हणजे ॲमिनो ग्रुप असणारं जे टर्मिनल आहे ते एन टर्मिनल आणि COOH कार्बॉक्सिल ग्रुप असणारं हे सी टर्मिनल. आता या ठिकाणी जे आपण दुसरं रिप्रेझेंटेशन बघतोय हे रिप्रेझेंटेशन अल्फा ॲमिनो ॲसिड याचे सिम्बॉल्स आपण घेतलेले आहेत आणि
ए ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला घेतलेला आहे. अशा पद्धतीनं प्रोटीनचं स्ट्रक्चर आपणाला रिप्रेझेंट करता येतं. थँक्यू. या ठिकाणी आपण थांबूया.